मित्रांनो, आत्ता सदाशिवनगर माळशिरस येथे मैदान होते. नवीन चेहरा भेटलेला आहे. चेहऱ्याची ओळख सांगा, कुठला चेहरा आहे? निमगाव चंब 65 किती आहे आदत आहे? दुसरा आहे? आता दुसरा आहे. होय. ह्याच्या अगोदर कुठं गोलात राहिलेला? पुजारवाडीत 3 फायनल आहेत. 3 महिन्याला आहेत. माळशिरसला 1 फायनल आहे. होय. हां 8-9 फायनल आहेत. मोठ्या मैदानात एवढं मोठं पहिल्यांदा राहिलं. होय. कुठली खरेदी आहे? खरी नाही घरचाच आहे. घरच्याच गाय? घरच्याच गायचं. अरे वा, तुमचं अभिनंदन आहे की घरच्या गाईचा खोंड मोठ्या मैदानात एवढ्या गुलाल पात्र झालेला आहे. नक्की कोणाची पैदास आहे? हे शंभू कुळजाईवाले शंभू कुळतो काळा त्याची पैदास. निमगावला त्याची पैदास. हां बर, पहिला गुलाल मोठ्या मैदानात झालेला आहे. पण सांगा, ज्यावेळेस तुम्ही गुलाल घेतला कशा पद्धतीनं पायऱ्याचं नियोजन कोणी काय केलं? आणि सोन्या ड्रायव्हर खटावकर. आपण एकानंच बोलू, तुम्ही सांगा. सोन्या ड्रायव्हर खटावकर होय. यांनी नियोजन केलं. कुठला होता पायरा? ती काय शेनवडीचा सोन्या. शेनवाडीचा सोन्या. हां बर, ड्रायव्हर कोण होतं तुमच्या गाडी? सोन्या ड्रायव्हर खटाव. सोन्या ड्रायव्हर खटाव. हां बरं, आता आपण जास्त वेळ घेत नाही. तुम्हाला फायनललाही पळायला जायचं असतं. उजवीनं पळतोय, डावीनं पळतोय? हा, उजवीनं दोखांदी पब्लिक, उजवीनं बाहेर नाद. होय. हां नाव काय आहे याचं? शंभू 65 कुठं असतो हा नक्की? निमगावमध्ये. मगराज निमगाव. कुठं आलं निमगाव? माळशिरसपासून 7 किलोमीटर आहे. होय. बरं, आता मग एवढ्या मोठ्या मैदानात ज्यावेळेस तुम्ही बक्षीस घेता त्यावेळेस मागणी विकणार का नाही? नाही विकायचं नाही. नाही, घरच्या गायचं कोण? घरच्या गायचं आहे. होय. चालेल चालेल. चला, ह्याच्या जोडीला कोण पळाला? सोन्या. सोन्या पळाला आणि गुलाल पात्र बैल झालेला आहे मोठ्या मैदानात. नवीन चेहरा भेटलेला आहे, तर सोन्याला भेटूया. या मित्रांनो, नवीन चेहरा भेटलेला आहे सदाशिवनगर माळशिरस या मैदानात. सांगा, चेहऱ्याची ओळख काय काय? आमचं गाव शेनवडी. शेनवडीचा अनबानशान सोन्या उर्फ धोनी. सोन्या उर्फ धोनी. नक्की नाव कुठलं आहे? सोन्या मूळ नाव त्याचं सोन्या, पण पहिल्या मालकाड होता सोन्या नाव ठेवलेलं त्यांनी. पहिला मालक कुठला? रेवलकर वाडीचा सचिन खंडायत म्हणून. होय. हा, मग आता आमच्या आदतमध्ये घेतला तर बारक्या पोराला आमच्या प्रेमच्या नावा गाडी पळती ना, त्याला कुठला प्लेअर आवडतो त्यानं सांगितलं धोनी. ते जण आम्हाला धोनीच ठेवायचं आपण. बरं, धोनी ठेवायचं. बरं, आता नक्की खरेदी कुठली आहे? खरेदी आदतमध्ये त्या रेवलकर वाडीमधनं घेतलेलं, त्यांनी पण खालनं आणलेला कर्नाटकमधनं. कितीची खरेदी आहे? खरेदी बैलाची किंमत करायची नाही. काय बैलाची किंमत करायला लक्ष्मी आहे ती आमची. वा वा, चांगलं आहे. बरं, आता ठीक आहे, तुम्ही घेतला, शिकवलं का पहिल्यापासूनच पळायचं? नाही, पहिला शिकवलेलं होतं त्यांनी. पहिलं 1-2 गुलाल त्यांनी केलेलं त्या पहिल्या मालकापाशी. परत आमच्यापाशी आणला, कंटिन्यू गुलालच आहे वासरू. किती दाते? आता 10-15 दिवस झालो दुसरा झाला आहे. सलग 10-15 गुलाल केले त्यानं, न मार खाता. बर, न मार खाता. सगळ्यात मोठं यश मला वाटतं हीच मैदानात. ही मैदान आणि वडगावात 1 नंबर केला आणि पुसेगावात गट काढला अंतरानं. सेमी टाकीत मार खाल्ला. खांशी कुठल्या आहे? उजवी डावी? दोई खांदी बाहेरचा आहे. दोई खांदी बाहेरचा वाचतोय. पायऱ्याला काय अडचण येते? पायऱ्याला नाही, आम्ही मोठ्या पायऱ्यासनी फोनच करत नाही. 2 नंबर मधले पैरे घेऊन पळतोय आम्ही. आमच्या शेटला पटत नाही 1 नंबर पहिल्या पायऱ्याला घेऊन बैल पाळ. कोण शेट? ही दत्ता शेट आमचं रसा शेनवडी. ती का बोलत नाहीत? नाही ती कॅमेरा पुढे येत कधी. कॅमेरा पुढे येत नाही ती. पडद्या मागचा हिरो ती. बरं, या मग आता आज पहिल्यांदा कॅमेरा समोर आणूया. कसं काय, तुम्ही यांनी सांगितलं की मोठ्या पायऱ्याला ट्रायच करत नाही कधी, कारण काय? नाही का त्याच्यात आहे ताकद तेवढी. पण गाड्या झाल्या 2 नंबर मारून 2 नंबर बैल टाकून आम्ही मुळात तुम्हाला सांगतो, बैलाला असा काय नंबर नसतो, 1 2 3 4. हा, कारण शेवटी सगळेच नंदी आहेत. पण असं वाटत नाही का एकदम टॉपचा बैल घालावा, वायदी द्यावी आणि करावं? नाही काय वाटत कधी त्याच्यात. कारण काय? नाही, त्याच्यात आहे ताकद. त्याच्याबरोबर त्याच्या जोड्याला जोडला की गाड्या आपण मारू शकतो. मारूपेक्षा तर म्हणल्यावर आम्ही जिंकू शकतो. बरं, आता सगळ्यात महत्वाचं आहे, याच्यानंतर काय असतं, मोठ्या मैदानात गुलाल पात्र झाला, नवीन चेहरा, महाराष्ट्रात चर्चा होती, लगी मागणी चालू होती बघा. फोन बी येत असेल तुम्हाला, पायऱ्यासाठी येणार, विक्रीसाठी, खरेदीसाठी? पायऱ्यासाठी जरी फोन आला तरी आम्हाला वाटलं बाबा की आमच्या बैलाच्या लागाचा बैल आहे तर आम्ही अवश्य पळू.
बर काय काय रिक्वायरमेंट असेल पळणं ठीक आहे का अजून काय घेणार वायदी काय असतं काय नाही काय नाही वायदे आम्ही घेणार नाही. आमच्यावर जो बैल आम्हाला वाटेल की बाबा आमच्यावर पळू शकतोय त्यावर त्यांच्यावर आम्ही पळणार. बाकी वायदे वगैरे आमच्याकडे कधी नाही. भाडं पण नाही घेणार आम्ही कधी. होय फक्त त्या क्वालिटी त्या क्वालिटीचा बैल पाहिजे त्याच्या. हे मी का बोलवून घेतोय कारण बरेचसे लोक येत असतात आणि तुमची जी अडचण झाली पहिल्यांदा पैरा भेटत नाही नवीन तीच अडचण बऱ्याचशा लोकांच्या आहे हो, म्हणून मी तर भरपूर लोकांच्या नाही कधी आपल्याला एकदा प्रॉब्लेम पहिल्यांदा याचा नंतर काय हळूहळू त्यानं त्याच्या पळाच्या जोरावर दाखवलं त्यानं नाही कधी अडचण आली. नंतर पहिल्यांदा आली 2-3 मैदानं नंतर नाही आली. बर कुठल्या बैलाबरोबर पळायची इच्छा आहे कारण मी हा प्रश्न प्रत्येकाला विचारतो पुढं जाऊन माहिती व्हावं त्या मला घ्यायला पळायची एक की ह्याच्याबरोबर पळायची इच्छा आहे. नाही माझी अशी इच्छा तशी नाही काय मोठ्या कुठल्या बैलांना पळायची त्याच्याबरोबर पळायला म्हणजे आम्हाला वाटलं की पोरल त्याच्याबरोबर. आहे का त्या बैलाचं नाव आवडेल ह्या बैलाबरोबर पळाय चांगली गाडी पडेल असं नाही मला 2 नंबरच्या बैलावरच पळायला आवडेल. 2 नंबरचाही कुठला बैल तुम्हाला काय 2 नंबरच्या बैलाला ते नाव घेऊ शकत नाही मी. बर तो 1 नंबरचा असला तर बर 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 ठीक आहे चला मग गुलाल मिळवणं अवघड आहे. हो अवघड आहे. हे आता सध्या चालू नाही घडीला वाटत. भरपूर कठीण काळ आहे. काय काळ काय कारण अवघड आहे? आता एवढं संघर्ष कॉम्पिटिशन वाढलं नाही ह्या बैलगाड्या शर्यतीमध्ये. त्यामुळं आता कॉम्पिटिशन एवढं जबरदस्त वाढलंय त्यामुळे आता पैऱ्याला बी अडचणी होत्यात. बैल पळला तर आपल्याकडे लोक येणार आहेत. आता हा पळतोय आम्हाला जवळजवळ आता 3-4 महिन्यात जवळ 19 गुलाल झालेत. 19 गुलाल हा 16-17 गुलाल त्याचं आदत मधलं येतं आणि दुसरा झाल्यापासून हा दुसऱ्यांदा फायनलला राहिलाय. ओपन मैदान आणि ओपनमध्ये देवाभाऊ केसरी एवढं मोठं मैदान आहे त्यामध्ये आम्ही डेअरिंग केलं आणि आज तो बी दुसरा आहे निमगावचा शंभू आणि हा बी दुसरा आहे. वा. एवढ्या मोठ्या मैदानात आम्ही डेअरिंग करून आज कोणी गाडी चालवली ती सोन्या ड्रायव्हर खटाव. बर सोन्या ड्रायव्हर यांनी चालवली ती आता सगळ्या गोष्टी सांगितल्या मित्रांनो. चालू होतं मुलाखत चालू होती आत्ता पळायला जायचं होतं पाणी करायचं होतं त्यामुळं थोडी मुलाखत थांबवली. जाता जाता ओळख सांगा वासराची कुठले. हा शेनवडीचा प्रेमदत्ता शेटरसा शेनवडी यांचा हा सोन्या उर्फ धोनी. बर कुठं आहे शेनवडी नक्की. शेनवडी खटाव तालुक्यात सातारा जिल्ह्यामध्ये खटाव तालुक्यात शेनवडी छोटंसं कोराडपाशी. चोराडेपाशी हे गाव आहे. चोराड पैसे हा बर ठीक आहे. किती दिवसातून पळावलाय. 10-12 दिवस झालं. 10-12 दिवस तेवढ्या दिवसानं आत्ता दात लावलाय. आत्ता 1-10-12 दिवस झाले दात लावलाय. चांगल्या जातीचं वासर आहे. हो हो खिल्लारी किल्लार प्युअर प्युअर चालेल. कितवा गुलाल बोलला तुम्ही. शिव जवळजवळ 19 गुलाल आजचा. आदत मध्ये किती घेतले. आदतमध्ये 17 एक नंबर किती आहेत त्यातले. 1 नंबर 2-3 आहेत आणि 2 नंबर 3 नंबर तर भरपूर. पण मोठ्या मैदानात हा पहिला पहिला मोठ्या मैदानामध्ये हा पहिला आणि वडगावमध्ये एक नंबर केला होता लारा बरोबर. बरोबर. जाता जाता प्रेक्षकांना पुन्हा एकदा ओळख सांगा कारण मोठ्या मैदानात कुठलाही बॅकग्राऊंड नसताना काय करता तुम्ही बाहेर. हे ह्यांचे वडील शेती करतात हा आणि आम्ही त्यांचे सगळे नातेवाईक गाववाले हा. आम्ही असतो व्यवसाय मुंबईला. ही त्यांचे बंधू आहे सगळे शेतकरी- मेकर. ही शेतकऱ्याच्या कुटुंबातला बैल आहे. ह्यांचे वडील आयुष्यभर शेती केली आणि हे गरीब घरच्या कुटुंबातला बैल आहे. बघा शेतकरी खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा खेळ अशी वासरं नंदी राहिली तर ती समजलं जाईल. असं प्रकर्षानं असा ठसा उमटोय की आहे खेळ आहे शेतकऱ्यांचा आहे. हा खेळ शेतकऱ्यांचाच आहे. हा, हा राहिला पाहिजे टिकला पाहिजे. हा. हा खेळ वाटचाल चालल्या मोठ्या बैलगाड्यांच्या दिशेनं पण ह्यात शेतकरी जगला पाहिजे वाचला पाहिजे आणि शेतकऱ्यांना चांगले दिवस आले पाहिजे ह्यातून. बैलांना दाखवून दिलं की आज पण आज या छोट्याशा खेड्यातल्या बैलांना दाखवून दिलं की आपण सुद्धा मोठ्या मैदानात आपण नाव करू शकतो. तसं आमच्या ह्या सोन्या उर्फ धोनीनं आमच्या शेनवडी खटाव तालुक्याचं नाव पूर्ण महाराष्ट्रभर केलं. एवढ्या मोठ्या मैदानात आज फायनलसाठी गाडी पात्र झाली. चालेल. तुम्हाला शुभेच्छा पुढच्या प्रवासाला आणि असंच त्यानं यश मिळवत राहो गुलाल पात्र होत राहो हीच आपण नंदीचरणी प्रार्थना. ह्याच्याबरोबर कुठला पळाला मग सांगितलं. हा निमगावकरांचा शंभू आणि एक वैशिष्ट्य सांगायचं आहे. हा घेतला तेव्हापासून आणि हा छोटा बच्चा असल्यापासून हा सोन्या ड्रायव्हर खटाव आमचं काळीच सोन्या ड्रायव्हर खटाव. मित्रांनो मी खरं ड्रायव्हरांना खूप ॲप्रिशिएट करतो कारण ते खूप जीवाची बाजी लावून गाडी चालवत असतात. गुलाल झाला मोठ्या मैदानात झाला मैदानात म्हणजे मोठ्या मैदानात आजच काढलाय त्याला. आजपर्यंत आपलं आजचीच मैदान चालू होतं. मोठ्या मैदान आजच. हा प्रत्येक मैदान मोठ्या मैदानात येणं गुलाल घ्यावं अशी प्रार्थना करू. पण मला सांगा पहिरे तर तुम्ही नियोजन केलं सगळं. हो त्यांनीच हो केलं. नियोजन विश्वास आहे. विश्वास आहे सगळ्यांचा म्हणजे विश्वास म्हणण्यापेक्षा टीमचा आपलाच म्हणजे त्यांचा ती मालक असली तरी हा
खोंड सुद्धा सुरुवातीपासून आधीच्या मालकाकडे सुद्धा ह्यांच्याकडे सुद्धा आपले म्हणजे आपणच नियोजन करत होतो. तुम्ही सजेस्ट केला का घेण्यात? हो आपल्या बसलाच खोंड आमच्याच ग्रुप मधला रेवलकरवाडीतला तुमचं पूर्ण त्यांच्या जवळ एकदम हे एकाच ग्रुपमध्ये आम्ही पहिल्यापासून ह्यांचा बी मित्र तो पहिला मालक सगळे एकत्रच. तुमचं पूर्ण नाव सांगा. माझं धीरज गणपत माने, कुठलं गाव? खटाव. खटाव, प्रॉपर खटाव. जास्त वेळ घेत नाही, पळा जायचे. शुभेच्छा तुम्हाला पुढच्या प्रवासाला. धन्यवाद. अजून एक गुलाल पात्र बैल राहिलेला आहे, नवीन चेहऱ्याचं नाव सांगा. पाखऱ्या कुठला आहे हा पाखऱ्या? दहगाव कुठलं रायगाव? माळशिरस दहगाव नातेपुते बसलं दहगाव. कुठे कुठे गुलाल घेतले त्यानं ठळक? चालूला 13 गुलाल झाला आता चालूला. ओपन मध्ये? हो ओपन ओपन मध्ये हा चालू आता राहतोय प्रत्येक झाला. आदत दुसा किती? आदत दुशाला आजारी होता, लंपित होता. आत्ता किती वय आहे? आता 4 आहे. 4 आहे. हा बर. उजवीनं पळतोय, डावीनं पळतोय? कधी पळतो पण आम्ही आजारी पडल्यापासून त्याला डावीनच हाणला. डावीनं. हा हा आज पायरा नंद्या बर. आता किती दिवसातनं पळावता महत्वाचा, म्हणजे कारण आजारी पडलेला बैल होता ना? नाही आम्ही 5व्या 6व्या दिवशी बैल काढतो. 5व्या 6व्या दिवशी बैल पळावतो. आजारपणात उठल्यापासून सगळं गुलाल झाले? हो नाही आदत मध्ये झालतंय सगळं. आदत मध्ये पण 15-16 झालतंय. उजवीनं डावीनं फिट खाण करता येतं. डावीनं आता जास्त पळतोय बैल. डावीनं का? बर. आता कशा पद्धतीनं सांगाल की कुठल्या कुठल्या बैलांबरोबर पळायची इच्छा आहे? नवीन चेहरा आहे म्हणून म्हणतोय. सगळ्याच मोठ्या बैलांसंग पळायची इच्छा आहे हा. ना? तुमचं एकदा नाव सांगा आणि ह्याची ओळख सांगा. शिवम डेअरी फार्म दहेगाव आणि पाखऱ्या बैलाचं नाव आहे. हा. डेअरीमध्ये किती म्हैस वगैरे किती आहेत का? कलेक्शन असतं? 90 गाय आहेत. कुठला एचएफ का? HF. एचएफ आहेत 90. हा मग काय दूध असतं का नाही याला? नाही ना दूध आम्ही नाही पाजत. नाही ना? चालेल. शुभेच्छा पाखऱ्याला आणि तुम्हाला. तर फायनलला गुलाल पात्र बैल झालेला आहे मोठ्या मैदानात. एवढ्या मोठ्या मैदानात पहिल्यांदा झालं. नाही प्रत्येक मैदानात असतो हिंद आदतला. पण एवढ्या मोठ्या मैदानात पहिलंच असेल, म्हणजे सर्व गाड्या आहेत पडला असेल, पण हा मोठं त्याचं यश आहे. हा मोठं आहे. आता हे सगळ्यात मोठं म्हणजे आता पहिल्यांदा. चालेल मित्रांनो, पाखऱ्या